आज कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेचा दुसरा दिवस। विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान ध्यानधारणेमध्ये मग्न। ध्यानधारणा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सूर्याला दिलं अर्घ्य। स्वामी विवेकानंद यांनी याच ठिकाणी केली होती ध्यानधारणा। दरम्यान सर्वसामान्यांसाठी विवेकानंद रॉक मेमोरियल सुरू करण्यात आलेलं आहे। इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी स्मारक पर्यटकांना खुलं करण्याचे दिले होते निर्देश। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी घेतलं तिरुपतीचं दर्शन। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वी भाजपची आज दुपारी पक्ष मुख्यालयामध्ये महत्त्वाची बैठक। जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस राहणार उपस्थित। 48 तासात इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करणार। काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं मोठं विधान। सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचाच इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदावरती दावा। काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या 7 राज्यांमधील 57 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान। निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यामध्ये 904 उमेदवार रिंगणात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही उद्या मतदान। तर हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत यांचंही भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जेडीएसचे निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णा यांना एसआयटी कडून अटक। आज न्यायाधीशांच्या समोर रेवण्णा यांना हजर केलं जाण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंची मतदानाच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात। निवडणूक आयोग ऍक्शन मोडवरती। काय पावलं उचलणार याकडे लक्ष। भाजपनं केली होती तक्रार। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची मतमोजणीच्या आधी बदली करा। सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करतात। खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याचं भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी। हसन मुश्रीफ यांची भुजबळांवरती टीका। भाजपच्याही अनेक नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान झाला तेव्हा हे शांत का बसले। मात्र आता दुष्काळ आणि पुणे अपघात प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचं प्रकरण पुढे आणलं जातंय। रोहित पवारांची टीका। मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावरती ठाम। मनसेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ। मनसेचे उमेदवार अभिजित पानसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। शिक्षकांच्या बदलीचा मार्ग अखेर मोकळा। नियमावलीमध्ये सुधारणेनंतर निर्णय। 1 डिसेंबर 2022चा GR उच्च न्यायालयाकडून रद्द। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अहमदनगरच्या चौंडी दौऱ्यावर। चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जयंतीची जोरदार तयारी। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन। यावेळी राष्ट्रवादी आणि समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं अहमदनगरच्या चौंडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्याकडून महादेव मंदिरामध्ये महापूजा तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना केलं अभिवादन। राज्यभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज जयंती साजरी। मुंबईमधील चर्चगेट परिसरामध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन। नाशिकची जागा न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। मात्र नाराज नसल्याचं भुजबळांचं स्पष्टीकरण। शाहू फुले आंबेडकर समता परिषदेचा पाईक। खोटं बोलणं जमत नाही। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। हॉटेलच्या ओपन टेरेसवरती मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार। तसंच शहरी भागामध्ये 1:30 वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंत आस्थापना सुरू ठेवण्याच्या सूचना। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची पब आणि बारवरती करडी नजर। सीसीटीव्हीच्या मदतीनं राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी बार आणि रेस्टॉरंटवरती नजर ठेवणार। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हलनूर आणि अतुल घटकांबळे यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। तिघांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची पोलिसांनी केली होती मागणी। अगरवाल कुटुंबाचं महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेल प्रकरण। सुरेंद्र कुमारच्या नावे असलेल्या बारचा परवाना रद्द करत केला सील। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरे यांचा प्लॅन।
अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेऊन ससूनमध्ये तपासणीसाठी पाठवले. राज्यातल्या धरणांची स्थिती चिंताजनक. धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमधील 920 धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. छत्रपती संभाजीनगरच्या आडुळ गावामध्ये पटोलेंकडून नुकसानाची पाहणी. राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधील 3091 गावं आणि 7947 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. 3782 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये 97 सरकारी आणि 3685 खासगी टँकरचा समावेश. सांगलीच्या जत तालुक्यामधील पूर्व भागामध्ये दुष्काळाची दाहकता वाढली. 73 गावांच्या 533 वाड्या वस्त्यांवरती 97 टँकरनं पाणी पुरवठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.